ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया संत महिमा वर्णो किती निर्जीव चालविली भिंती। आता सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आला असेल की हा अभंग नामदेव महाराजांचा का नारा महाराजांचा? हा अभंग नामदेव महाराजांचा का नारा महाराजांचा? त्याचं कारण असं आहे, चंद्रभागेच्या तटावर अनेक संत मांदिळी बसलेली होती आणि संत मांदिळी बसल्यानंतर त्यांच्यामध्ये चर्चा चालू झाली। आपल्यासारखी का? आपल्यासारखी नव्हे, आपली वायफट चर्चा आहे, वायफट बडबड आहे, पण ते संत आहे, महंत आहे, तपस्वी आहे, त्यांची चर्चा ही वेगवेगळी आहे। त्यांच्या चर्चेचा विषय निघाला काय? वाल्मिकी ऋषी विषयी, की वाल्मिकी ऋषी एवढा पापी होता, अनेक साधूंना मारलं, अनेक ऋषींना मारलं, अनेक निरपराधी लोकांना मारलं, तरीही त्यांनी रामायण लिहिलं, तरीही रामायण लिहिलं, त्याच्याविषयी विषय निघाला आणि हे नामदेव महाराजांनी ऐकलं। ऐकल्यानंतर नामदेव महाराजांना वाईट वाटलं, कारण त्यांच्या कानावर काय आलं? चंद्रभागे तिरी ऐकल्या गोष्टी वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केली, की वाल्मिकी ऋषींनी शतकोटी श्लोकांमध्ये रामायण लिहिलं। मग मी तर देवाचा भक्त आहे, नामदेव महाराज म्हणता मी देवाचा भक्त आहे, देवासोबत राहतो, देवासोबत खातो, देवासोबत बोलतो, तरीही मी एखादा अभंग का निर्माण करू नये? म्हणून त्यांना वाईट वाटलं। तेने माझ्या चित्ता बहु झाले क्लेश, व्यर्थ मी आयुष्य गमाविले। संत आहे ते, संत आहेत ते काय म्हणू लागले की आजपर्यंत मी व्यर्थ आयुष्य गमावलं का? कारण देवाचा मी एकही अभंग लिहिला नाही, परंतु आपला आयुष्याच्या आयुष्य जातात तरीही आपल्याला हरिपाठ येत नाही, काकडा येत नाही महाराज। मग आपलं आयुष्य किती वाया गेलं? विठ्ठल विठ्ठल। कारण भगवान परमात्म्याने मनुष्य देह दिलाय बाबा, कशासाठी दिला? संसार करण्यासाठी, भोजन करण्यासाठी, बाहेर जाण्यासाठी नव्हे नव्हे। हे देवे दिला देहा भजना गोमाता, देवे दिला देहा भजना गोमाता, देवे दिला देहा भजना गोमाता, देवे दिला देहा भजना गोमाता। या झाला फाटा पाती गेला, तो या झाला फाटा पाती गेला, देवे दिला देहा भजना गोमाता, देवे दिला देहा भजना गोमाता, देवे दिला देहा भजना गोमाता, देवे दिला देहा भजना गोमाता। देवाने आपल्याला हा देह दिला, कशासाठी दिला? देवाचं भजन करण्यासाठी, नामचिंतन करण्यासाठी। कारण भगवान परमात्म्याला माहित आहे या व्यक्तीशिवाय, मानवाशिवाय जगामध्ये आपलं भजन कोणी करणार नाही, म्हणून मानव ही जात निर्माण केली महाराज। आता हे सर्व मुलं या ठिकाणी उभे कशासाठी हो? कशासाठी उभे? त्यांचं आत्मकल्याण करण्यासाठी, किंबहुना मागच्या जन्मामध्ये त्यांच्याकडून काहीतरी परमार्थाची सेवा घडली असेल म्हणून ते इथे उभे महाराज। नाही कमने होता ठेवा, तू कमने होता ठेवा, तू कमने होता ठेवा, तू कमने होता ठेवा। कारण आयुष्याचं कल्याण कशामध्ये आहे? तर देवाच्या भजनामध्ये, देवाच्या नामचिंतनामध्ये। म्हणून भगवान परमात्म्याने आपल्याला हा मनुष्य देह दिलेला आहे, त्याचं आपण कल्याण केलं पाहिजे। नामदेव महाराज देवासोबत राहतात, देवासोबत खातात, देवासोबत फिरतात, देवाला प्रत्यक्ष पाहतात, तरीही नामदेव महाराजांनी विचार केला आपण भगवान परमात्म्याचा एकही अभंग निर्माण केला नाही। म्हणून काय झालं? त्यांना राग आला, स्वतःचा खंत निर्माण झाली की वाल्मिकीने शतकोटी श्लोकामध्ये रामायण निर्माण केलं आणि मी का करू नये? मग त्यावेळेस नामदेव महाराजांनी संकल्प घेतला की मी सुद्धा शतकोटी अभंग निर्माण करेल। त्यावेळेस भगवान परमात्म्याने आवाज दिला, अरे नामा थांब, अरे थांब, संकल्प करू नको। नामदेव महाराजांनी सांगितलं, देवा आता मी संकल्प घेतलेला आहे, माझा शब्द मी दिलेला आहे, आता मी मागे घेऊ शकत नाही।
आणि जर माझा संकल्प पूर्ण झाला नाही, जेव्हा होत दूध बोले, जेव्हा उतरेल, तुझ पुढे जिव्हा उतरेल, तुझ पुढे जिव्हा उतरेल. जर माझा हा संकल्प पूर्ण झाला नाही तर माझी जीवा काढील, ही तुझ्या पुढे ठेवील महाराज. कारण नामदेव महाराजांचा संकल्प होता तो आपल्या सारख्यांचा संकल्प नव्हे. कारण आपण सकाळी संकल्प घेतो केव्हा बायको बोलली, बायको बोलली तर आपण संकल्प घेतो, मी आता घर सोडून चाललोय, मी आता घरी परत येणार नाही. कवर चालतो हा संकल्प? महिला मंडळ कवर चालतो हा संकल्प? पुरुष वर्ग झोपले काय तुम्ही? आईन जागे ना, जागे ना, फ्रेश बसा मस्तपैकी. कवर चालतो? संध्याकाळी असतो. कारण संध्याकाळी आपल्याला जरी झाला संन्यासी, माधन्यासी, तोंडवासी, बरोबर खायला लागतं महाराज. म्हणून संकल्प हा दिवसभर हा आपला संकल्प आहे महाराज. आपला संकल्प कधीच पूर्ण होत नाही. रावणाने 3 संकल्प केले होते, सोन्याला सुगंध आहे, खारा समुद्र गोड करेल, असे 3 संकल्प रावणाने केले होते, पण एकही संकल्प पूर्ण झाला नाही. पण ही संकल्पना ही कोणाची आहे? साधूची आहे, संतांची आहे. आणि संतांची प्रतिज्ञा खरी करण्यासाठी देव येत असतो. देवाला प्रयत्न करावे लागतात. कारण संतांचा संकल्प खोटा होता कामा नाही. कारण संतांचा जर संकल्प खोटा झाला तर आपण संतांजवळ जाणार नाही, किंबहुना संतांवरचा विश्वास हा उडून जाईल. म्हणून संतांना कोणी मानणार नाही. म्हणून देव त्यांच्या पाठीमागे उभा राहतो, त्यांचा संकल्प पूर्ण करून घेत असतो. मग देवाला काळजी पडली की माझ्या नाम्याने संकल्प घेतलेला आहे की शतकोटी श्लोकामध्ये, शतकोटी अभंगांमध्ये अभंग तयार करेल असं नाम्याने सांगितलेलं आहे. आता त्याचा संकल्प पूर्ण करावा लागेल. मग करायचं काय? त्यावेळेस भगवान परमात्म्याने सरस्वती मातेला आज्ञा केली. सारजेशी सांगी भीमा तिरी हरी बैस जिभेवरी नामयाचा. त्यावेळेस भगवान परमात्म्याने सरस्वती मातेला सांगितलं की तू काय कर, नामदेव महाराजांच्या मुखावर जाऊन बस. त्यावेळेस सरस्वती मैया ही नामदेव महाराजांच्या मुखावर जाऊन बसली आणि अभंग वदण्यास सुरुवात झाली. त्यावेळेस नामामणे हाती बांधून या वया पैसे लिहा वया पांडुरंग. आता मला सांगा, एखादं काम आपल्या घरामध्ये असेल तर एकटाच माणूस करतो का? शेतीचं एखादं काम असेल तर एकटाच माणूस करतो का? नाही. घरातील सर्व मिळून करतात. गडी माणसं नांगरायचं, पाणी भरायचं काम करतात, बाया माणसं निंदाई खुरपायचं काम करतात. सगळे मिळून ते काम करत असतात. मग तसंच या ठिकाणी आहे. नामदेव महाराजांचा हा संकल्प आहे, नामदेव महाराजांचा हा संकल्प आहे. पण हे काम सर्व मिळून करतायत. कोण कोण? नामदेव महाराजांचे 4 चिरंजीव, 4 सुना, बरोबर नाही, लेकी, असे 14 माणसं ते अभंग लिहिण्यास बसतात. आणि अभंग लिहायला सुरुवात होती. आणि त्यावेळेस नारा महाराज जो अभंग लिहितात तोच हा अभंग आज प्रस्तुत प्राप्त ठिकाणी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. आता हा अभंग निर्माण होण्याचं कारण काय? कारण अभंग हे निर्माण होतात ते काहीतरी कारण असतं. ज्या वेळेस पश्चिमे प्रवास आदी करुणी द्वारका पाहिल्या सकळी क मोक्षपुऱ्या. नामदेव महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराज सगळे तीर्थ करून आले. मोक्षपुऱ्या 2 धाम पाहिले, परिक्रमा केली, नर्मदा मैयाचे सर्व तीर्थ करून आले. आणि सर्व तीर्थ करून आल्यानंतर पंढरपूरला गेले. पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं. आणि पांडुरंगाने ज्यावेळेस नाम्याला पाहिलं त्यावेळेस सद्गदित कंठ ओसंडला नैनी घातली लोळणी विठोबासी. त्यावेळेस नामदेव महाराजांनी विठोबाच्या चरणाला मिठी मारली. आणि भगवान परमात्म्याच्या पांडुरंगाच्या डोळ्यातनं अश्रू येतात की माझा नामा माझ्या डोळ्यासमोर आला. कारण ज्या वेळेस नामदेव महाराज
दोन धामला चालले होते किंवा तीर्थयात्रेला चालले होते त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, कारण माझा नामा कुठे चाललाय? तीर्थयात्रेला चाललाय. नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरला गेले. पांडुरंगाचं दर्शन घेतलं, पांडुरंगाच्या चरणाला मिठी मारली आणि मिठी मारल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी पांडुरंग परमात्म्याला सांगितलं, देवा ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी समाधान तुझी होशी, परी समाधी हे तुझ पाशी घेन देवा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देवा मला आता असं वाटतंय माझं कार्य पूर्ण झालेलं आहे, माझं कार्य पूर्ण झालेलं आहे. आता मी समाधी घ्यावा अशी तुमच्याकडे मी परमिशन मागतो, मला आज्ञा करा. पण मला समाधी घ्यायची ही तुमच्याजवळ, तुमच्या चरणाजवळ. कारण साधू संतांचं एक असतं, आपलं कार्य संपलं की देह सुद्धा ते संपवतात. आपलं वेगळं आहे, आपलं कार्य संपतं, बरोबर की नाही? आपलं कार्य संपून जातात आवाज, पण तरी हे माणसाला असं वाटतं अजून जागावा, अजून जागावा. ऑक्सिजन घेतो, काही करतो. महाराज कोरोना काळामध्ये कळालं आपण काही काही केलं. जिवंत राहण्यासाठी वेगवेगळे औषधे घेतले, टॉनिक घेतली. ही जिवंत राहण्यासाठी घेतली ना महाराज, जगावं यासाठी. पण साधू संतांना तसं नव्हे. साधू संतांना असं वाटतं आपलं कार्य संपलं की आता हा देह संपवायचा. त्यावेळेस ज्ञानोबारायांनी भगवान परमात्म्याला सांगितलं, भगवंता माझं कार्य संपलेलं आहे, आता मला समाधी घ्यायची इच्छा आहे, तुम्ही मला तुमच्या चरणाजवळ समाधी घेऊ द्या. त्यावेळी भगवान परमात्म्याने सांगितलं, ज्ञानदेवा तुम्हाला समाधी या ठिकाणी घेता येणार नाही, कारण तुमच्या समाधीचं स्थान हे निश्चित केलेलं आहे. मग ते स्थान कोणतं? कारण या ठिकाणी नामदेव महाराज समाधी घेणार आहे. मग तुमचं जे स्थान आहे समाधीचं ते पुण्य पावन असणारी जी अलंकापुरी आहे त्या ठिकाणी तुम्हाला समाधी घ्यावा लागेल, इतर ठिकाणी घेता येणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल